नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती पाटील ब्रह्मांड नायक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण धनश्रीताईंसोबत यतिगंध पोथीबद्दलचे महत्त्व जाणून घेतले. आजच्या भागात आपण सर्वसामान्य लोकांना आध्यात्मिक बद्दल जे प्रश्न पडतात त्याबद्दलची उत्तरं जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आता जे आजकालच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो बायकांना पडलेला आहे की सेवा करायची आहे, कुठल्याही देवाची सेवा करायची आहे, पण त्यामध्ये जो पडलेला प्रश्न आहे मासिक धर्मात कुठे सावली पडू द्यायची नाही. जर घर छोटं असलं तर सावली पडलं त्याबद्दल येणारे ते भीती याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? आता कसं आहे, या प्रश्नासाठी अनेक महिला म्हणजे बऱ्याच महिलांना याची उत्तरं घ्यायची आहेत. पण हा असा प्रश्न आहे की मासिक धर्म हा कोणी बाईने किंवा कुठल्या माणसांनी सुरू केलेला नाही. पहिली गोष्ट, बंधन आणि नियम आणि अटी किंवा भीती कशाबद्दल असावी, जे आपण निर्माण केले. आपण निर्माण काय केलंय? जो आपल्यातला अहम आहे तो आपण निर्माण केलाय. बरोबर. आपल्यातला जो मी आहे, मी हे केलं, मी केलं, त्यासाठी आपण घाबरलं पाहिजे. पण मासिक धर्म हा ही नैसर्गिक बाब आहे. निसर्गाचं काळचक्र ह्या गोष्टीमुळे अविरतपणे सुरू आहे. बरोबर. आता तो मासिक धर्म आहे म्हणून एक जीव निर्माण होतो. बरोबर. आज त्याचं इतकं महत्व आहे म्हटलं तर ती गोष्ट खूप पवित्र आहे. बरोबर. साऊथ साईडला जर तुम्ही बघाल तर जेव्हा एखादी मुलगी तिला पहिल्यांदा जेव्हा मासिक पाळी सुरू होते त्यावेळेस त्यांच्याकडे उत्सव करतात. का? कारण की दोन कुळांना जोडून, म्हणजे त्या एका मुलीमुळे, त्या एका गोष्टीमुळे उद्या ती एक माता बनण्यासाठी सज्ज झाली. बरोबर. एक जीव निर्माण करण्यासाठी ती सज्ज झाली. जिथे एक जीव निर्माण होतो तिथं निसर्गाची ते जे काळचक्र आहे ते चालू ठेवण्यासाठी ती महिला एक प्रकारे पात्र ठरली. बरोबर. मग हा विटाळ कसा काय असू शकतो? बरं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्वामींनी याला अगदी अमान्य केलेलं आहे. पहिल्या काळात आता प्रश्न असा आहे की ह्याला अमान्य केलं तर मग पहिल्या काळात तर किती म्हणजे ती बाई बाजूला बसणार, त्या बाईची सावली कशाला पडायला नाही पाहिजे, तिने जे यूज टू केलेलं आहे. किंवा मग तिने कुठल्या शुभ कार्यात नाही यायचं. बरोबर. मग 4 दिवस 5 दिवस ते पूर्ण मग ते न्हाण बिन झाल्यावरच यायचं. तर पहिला काळ वेगळा होता. आत्ताच्या काळात तुम्ही जर बघाल तर आपल्याला बटन दाबलं तर मसाला तयार आहे. बरोबर. जर आपल्याला पाणी हवंय, नळ सोडला तर आपल्याला मुबलक पाणी आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला आज जागेवर मिळते. आपण आपल्या या आधुनिक युगात आता आहोत. आपल्याला कुठल्याच गोष्टींचे कष्ट नाही आहेत. बरोबर. हे मान्य आहे की बाहेर महिला पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून बाहेर काम उद्योग सगळं करतात. पण घरी आल्यानंतर तो पहिला काळ जो होता, जुन्या काळात ज्या महिलांना जी कष्टाची कामं होती ती कामं आता आहेत का हो महिलांना? नाही, कारण की ऑलरेडी सगळं टेक्नॉलॉजी पुढे गेल्यामुळे गेलेली आहे. तर जुन्या काळात एक म्हणजे या एका गोष्टीचं निमित्त करून त्या बाईला तो एक आराम मिळावा. कारण की मासिक धर्म सुरू असताना महिलांच्या शरीरामध्ये ते 4 दिवस त्याच्या आधी, तो धर्म सुरू व्हायच्या आधी, म्हणजे ज्योतिषी भाषेत आम्ही ऋतुबदल म्हणतो, तर या ऋतुबदलाचा 2 दिवस आधीचा जो काळ आहे आणि तो जो पहिले 4 दिवस आणि नंतरचे काही 2 दिवस, ह्या काळात बायकांची जी शारीरिक जो असतो, शारीरिक जी त्यांची हालचाल असते, जे बदल असतात, हे त्या बाईलाच माहिती असतात. आतून जे होणारे त्रास असतात, मानसिक शारीरिक पूर्ण त्यांची एक म्हणजे त्या विस्कळीत झालेल्या असतात. मग ह्या वेळात जर ती बाई अशा वेळात ती अजून जर कष्टाचं काम करेल तर तिला अजून त्रास होईल. म्हणून पुराणात किंवा जुन्या काळात त्या बाईला त्या 4 दिवसाचं निमित्त होऊन तिला तो आराम मिळावा, कुठल्याच गोष्टीत तिने आतमध्ये येऊ नये. मग त्याला जोड दिली देवाची की हा विटाळ आहे आणि देवाला हे मान्य नाही म्हणून देवाचं नाव पुढं करून त्या बाईला बाजूला बसवलं जायचं. जर देवाचं नाव दिलं नसतं आणि असंच नुसतं आराम करायला म्हटलं असतं तर कोणी तिला आराम नसतं करून दिला. म्हणून ते नाव देवाचं पुढे करून त्या बाईला तो आराम मिळावा. कारण की बघा, पहिल्या काळात बघितलं तर पाणी विहिरीतून काढा, त्याच्यानंतर दळण ते दळायचं जात्यावर,
त्याच्यानंतर जर ते जेवण बनवायचे तर मसाला पाट्यावर वाटायचा. बरोबर. हे सगळं कष्टाचं काम होतं. या कष्टाच्या कामातून थोडा आराम मिळावा म्हणून ती बाई बाजूला बसायची. 4 दिवस पूर्ण झाल्यानंतर यथायोग्य ते पूर्ण सोवळं न्हाण बिन करून मग ती घरात प्रवेश करायची. आत्ताच्या बायकांचा जर विचार केला तर आत्ताच्या बायका ज्या जॉब करतात त्यांची गोष्ट वेगळी आहे. बरोबर. पण ज्या कायम घरी आहेत, आता ते फक्त निमित्त झालंय. एखादी गोष्ट हे- नाही करायची म्हणून ते निमित्त, की चला देवपूजेला 4 दिवस सुट्टी, आणि दडदडीत बोलतात असं, हो. की चला आता आमच्या देवांना 4 दिवस सुट्टी आहे. पण जर देवांना 4 दिवस सुट्टी दिली आणि त्यात जर 4 दिवसात समजा तुमच्यावर एखादं संकट आलं तर तुम्ही देवाला अडवणार नाही का? हो. तिथं देवाची, जिथं जिथं देवाची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही देवाला बरोबर आहे. मग तिथं नाही असा विचार करणार की नाही नाही मग मासिक धर्म चालू आहे आता आम्ही देवाकडे बघणार नाही आणि देवाला काही मागणार नाही. तर बरोबर. ही पूर्णपणे एक म्हणू शकतो की एक त्याचं एक अति जास्त तो एक म्हणू शकतो की एक जास्ती त्याच्यावर विचार करून आणि कुठंतरी चर्चेचा विषय होतो. कुठंतरी ते सोळं पाळण्याचं ते एक म्हणू शकतो, एक नाटक म्हणू शकतो त्याला आपण. कारण की देवांनी जर तुम्हाला बंधन दिलंय, नियम दिल्यात, अटी दिल्यात, तर त्या फक्त एकाच गोष्टीसाठी दिल्यात की आपलं मन फक्त शुद्ध आणि प्रामाणिक ठेवा. बरोबर. परमेश्वराची सेवा करायची तर या सेवेसाठी तुम्हाला फक्त एकच नियम लागू होतो, तो म्हणजे तुमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. बाकी तुम्हाला पाळी आली आहे का तुमच्या घरी. आता अजून एक याच्यातून मी सांगेन की काही लोकांच्या घरी एखादा व्यक्ती मरण पावतो. आता जन्माला आलेला माणूस हा कधी ना कधी तरी जाणारच आहे. बरोबर. प्रत्येक जण, आज तुम्ही आम्ही या जगात जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी तरी जायचंच आहे. फक्त ती वेळ कोणाची कधी ही आपल्याला माहिती नाही. मग ह्या वेळा जेव्हा येतात, जेव्हा एखादा व्यक्ती जातो तर त्याच्या सद्गतीसाठी किंवा ज्या पण कारणाने तो जातो, वयस्कर असेल किंवा लहान मूल असेल किंवा तरुण असेल एखादा, तो गेल्यानंतर सुद्धा आजकाल जर बघायला मिळतं की 10 दिवस तर 10 दिवस त्या घरात अन्न शिजत नाही. किंवा मग 1.25 महिना, किंवा काही लोक म्हणतात नाही 1 वर्षभर आमच्या घरात नवीन कपडे घालायचे नाही, किंवा 1 वर्षभर आम्ही अमुक नाही करत, देवांचं काही करायचं नाही, कुलधर्म कुलाचार करायचे नाही. पण मला सांगा, माणूस गेल्यानंतर तुम्ही किती तास उपाशी राहू शकता? नाही, त्याचं अंत्यविधी झाल्यानंतर तर जेवणाला सुरुवात होते. जेवणाला सुरुवात होते, किंवा मग अजून त्या व्यक्तीला तिकडे त्याचे अंत्यविधी होत नाही तोपर्यंत इथे बाकीच्या गोष्टींची सुरुवात होऊन जाते. बरोबर. रोजचा आला दिवस तुम्ही तुमच्या दैनंदिन गोष्टी सगळ्या करता. प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमचे काम उद्योगधंदे करता. प्रत्येक गोष्टी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जायचे जे काही सगळं करता. आणि मग नेमक्या त्याच गोष्टी करण्यासाठी तुम्हाला हे सोळं कशासाठी? हे एक कारण झालंय लोकांना. बायकांच्या पण बाबतीत असं झालंय ना, हे पाळीचं कारण काढून तर तेवढे 4 दिवस एक रिलॅक्स करायचं असतं. ठीक आहे, आनंद आहे, रिलॅक्स करा, पण त्याला देवाचं नाव जोडून आपल्या साधनेपासून आपण विभक्त होऊ नये. आणि गोष्ट अशी आहे की मी माझ्या अभ्यासाप्रमाणे किंवा जे मी माझ्या आध्यात्मिक गुरूंकडनं किंवा जे मी वाचण्यातून मला कळलेलं आहे की हा जेव्हा बदल चालू असतो, जेव्हा आता बदलच म्हणू शकतो ना, हा ऋतू बदलाचं हे जे 4 दिवसाचं जे कारण असतं की ह्या वेळात बायकांच्या शरीरात आणि मनात आमूलाग्र बदल होत असतात. जे ह्या वेळात तुम्ही देवापासून दूर राहिला तर उलट तुमची मानसिकता अजून चेंज होईल. पण त्याच वेळात जर तुम्ही देवाचं नामस्मरण कराल, त्याच वेळात तुम्ही देवाला आठवाल, त्या वेळात तुम्ही देवळात जाल, तर तुमच्या आसपास त्या व्हायब्रेशन्स, ते चांगले व्हायब्रेशन्स राहतील. कुठेतरी मानसिकता जी बदलली आहे, कुठेतरी तुम्हाला ते जे मन तुमचं थोडं दबल्यासारखं झालंय, काहीतरी तो त्रास होत असतो, त्यातून तुम्हाला थोडं मनस्थिती तुमची चांगली होईल जर तुम्ही देवांचं कराल. मी असं नाही म्हणत की पाळी आलेल्या असताना तुम्ही सत्यनारायणची पूजा करा. मी असं नाही म्हणत पाळी आलेल्या असताना तुम्ही एखाद्या देवळात जाऊन एखादा अभिषेक करा. पण देवळात न जाणं किंवा कुणाची सावली, एखाद्या पाळी आलेल्या बाईची सावली आपल्या अंगावर न पडू देणं किंवा आपल्या दारातनं तिने न जाणं. मी खूप गोष्टी बघितल्यात. मी लहान असतानाची गोष्ट आहे की चाळीत आम्ही राहायचो आणि अमुक एखाद्या व्यक्तीला, बाईला पाळी आली आणि ती जर त्या बाईच्या दारातनं गेली तर ती बाई धो ड्रमच्या ड्रम अशी दारात पाणी ओतून दार धुवायचे. का? कारण की पाळी आलेली बाई तिथून गेली. पण तुम्ही पण एक स्त्रीच आहे, तुम्हाला पण ह्या गोष्टी होतात. पाळी येणं म्हणजे ह्याच्यात वाईट काय, चुकीचं असं काय, आपण काय निर्माण केलंय त्याच्यात? जे निर्माण आहे ते भगवंताकडनंच आलेलं आहे. जर ती कथा तुम्हाला माहीत पडली, तुम्ही जर मुळापर्यंत गेलात,
तर भोळ्या शंकरापासून ही गोष्ट आलेली आहे. मग याला आपण विटाळ कसं काय म्हणू शकतो? त्यामुळे अगदी बरोबर. ज्या कुणी माता भगिनी ह्या पाळीचं निमित्त करून आपल्या देवांच्या सेवेतून दूर होत असतील, मी बाकीच्या देवांचं नाही सांगेन, पण मी स्वामी महाराजांचं एक सगळ्यांना म्हणजे हात जोडून विनंती करेन की ज्या महिला ज्यांना दैनंदिन जीवन जगत असताना स्वामींची गोडी आहे, स्वामींबद्दल अतिशय प्रेम आहे, स्वामींची सेवा करतात, त्या प्रत्येक महिलेनी आपल्या सेवेत ह्या निमित्ताने खंड पाडू नये. कारण जितकं तुम्ही नामस्मरण जास्त करणार, जितकं तुम्ही देवाच्या सानिध्यात राहणार, तितक्या तुमच्या आसपास त्या लहरी राहतात, पॉझिटिव्ह लहरी राहतात. आणि त्या पॉझिटिव्ह लहरी तुमच्याबरोबर राहिल्यामुळे तुमच्यापर्यंत कायम शुभ घटनांचाच तुम्हाला प्रवाह आलेला दिसेल. बरोबर. त्यामुळे स्वामी भक्तांनी तरी, स्वामी भक्त माणूस बाई ज्या पण कोणी असेल, त्यांनी हा भ्रम मनातून काढून टाकावा की मासिक धर्म हा म्हणजे काहीतरी चुकीचं आहे. आणि याचं बाहेर इतकं म्हणजे अति इतकं जास्त करतात की मठामध्ये मध्ये पण मठात पण जायचं नाही, किंवा एखादं आता मी मध्ये एकदा असा अनुभव घेतला की तिराहित व्यक्ती आहे आणि बरोबर. पुरुषांमध्ये त्याची चर्चा की अरे अमुक अमुक हे आणि कसे काय मंदिरात आले. म्हणजे लाजिरवाणी ही गोष्ट आहे. आजकाल मठांमध्ये बऱ्याच या राजकारणाच्या गोष्टी चालल्या, तो आपला विषय नाहीये. पण तुम्ही जो विचारलाय प्रश्न त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन की म्हणजे एक स्वामी महाराजांना त्यांच्या चरणाला स्मरून सांगेन की स्वामी भक्तीत जे व्यक्ती आहेत महिला, त्या महिलांनी आपली जी पारायणं करता तुम्ही गुरुचरित्र सोडून, हो. गुरुचरित्र का, गुरुचरित्र पण मी कुठलं बोलून, जे मूळ गुरुचरित्राची पोथी, त्याच्या बरोबर. ज्या मूळ गुरुचरित्र जे सायनदेव रामाने कडगंजीला लिहिलं, त्या गुरुचरित्र जे मूळ प्रत ती बायकांनी वाचू नये. का? कारण की त्याच्यातल्या ज्या ओव्या आहेत, या ओव्या थेट गर्भाशयावर परिणाम करतात. म्हणून बायकांनी मूळ गुरुचरित्र वाचू नये. आता या गुरुचरित्रावरनं पण लोकांचे खूप प्रश्न आहेत की नाही मग गुरुचरित्र वाचलं की मग असं होतं तसं. अहो काही होत नाही. त्याचा शास्त्रशुद्ध जो अर्थ आहे तो लक्षात घ्यावा आणि त्या पद्धतीने तुम्ही मार्गक्रमण करावं. आणि कुठल्याही गोष्टीचं बंधन पाळायच्या आधी ते कितपत योग्य आहे हा पण विचार करायला पाहिजे. बरोबर. काही लोक ते 4 दिवसाचा तो एकदम इतका मोठा तो चर्चेचा विषय, अख्ख्या गावाला तिथल्या सगळ्यांना माहित होतं या मुलीला पाळी आली पाळी आली. कारण ते अजूनही आजही आम्ही बघतो की त्या एवढीशा मुलीला बाहेर बसवलं जातं. आता महाराजांच्या पादुकांचे सोहळे असतात अनेक ठिकाणी, तर मग ती एक मुलगी किंवा एखादी बाई अशी लांब 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 लांब, मग आम्ही विचारतो काय हे का लांब, नाही मग असं आहे. मग तिथं पण प्रश्न पडतो की अरे युग कुठलं आहे? आपण या आधुनिक युगात वावरत असताना बरोबर. बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही एवढं फॉरवर्ड होता. आज रात्रीच्या 12-12 आणि 1-1 वाजता तुमची मुलं कुठे आहेत तुम्हाला माहिती नाही. 11वीतली 9वी-10वीतली मुलगी तुमची 2-2 दिवस घरी येत नाही. रात्री कुठे जाते, कुठून येते तुम्हाला माहिती नाही. आणि मग पाळी आलेल्याच्याच गोष्टीचं एवढं तुम्हाला तो इतका मोठा चर्चेचा विषय करून ठेवतात. तर पालकांनी या गोष्टीवर जास्त विश्वास म्हणजे नाही ठेवावा. जे आहे ते प्रॅक्टिकल त्याच्यातून विचार करावा की ही गोष्ट आपण जितका त्याचा बबाल करतोय ते खरंच तितकं तथ्य आहे का त्याच्यात. बरोबर. त्यामुळे मी तर सांगेन की हे असं काही पाळू नये. जे आहे आपलं दैनंदिन जीवन स्वामी कृपेने आलेलं आहे, त्या स्वामी भक्तीत स्वामींचं नाव घेत त्यांच्या नामस्मरणाने अखंड दिवस व्यतीत व्हावा. मंदिरात जावं, आपल्या देवघराचं दर्शन घ्यावं, आपण जी काही साधना करतो, पारायण जे काही करत असतो, अखंडपणे अविरतपणे आपली सेवा चालू ठेवावी. कारण त्या 4 दिवसात मला सांगा, तुम्ही तुमच्या देवापासून दूर व्हाल, म्हणाल की चला पाळी आली आहे, देवाचं काय करायला नको, चला पिक्चरला जाऊ, आणि तिकडे जाऊन जर अनिष्ट गोष्टी घडल्या बरोबर. तर ते टळण्यासाठी तुम्ही अखंड देवाच्या सहवासात राहा. म्हणजे त्यासोबतच एक प्रश्न आहे. आपण म्हणतो की लहान मुलं जन्माला आल्यावर म्हणजे हे तर देवाघरचं असतं, ऍक्च्युली देवाने दिलेला त्यांचा तो प्रसाद, त्यांचा तो आशीर्वाद असतो. पण लहान मुलगा जन्माला आल्यावर जे विटाळ लावलं जातं की 6 महिने ज्यांच्या कुळातलं ते बाळ आहे ते 6 महिने पूजा करत नाही, ते विटाळ म्हणून त्या बाईला एकदम बाजूला केलं जातं. इव्हन जे बाळ जन्माला आले त्यालाही मठात मंदिरात नाही घेऊन जाऊ म्हणतात. तर हे हा कसं? परत तोच तसाच त्यातलाच एक भाग. आता बघा, एखादा जीव जन्माला आलाय, बरोबर. यापेक्षा इतकं महत्वाचं काय हो असू शकतं? तेच. पुन्हा तेच सांगते की सृष्टीचं काळचक्र सुरू राहण्यासाठी तो जीव जन्माला आलाय. जर आलाय तर उलट तुम्ही देवाचे धन्यवाद द्यायला पाहिजे. 6 महिन्याचा विटाळ का सांगितला आहे किंवा 6 महिन्याचा तो
शास्त्रोक्त पद्धतीचा काळ फक्त त्या एका बाईसाठी दिलेला आहे. का? कारण की एक मूल 9 महिने पोटात वाढवल्यानंतर जेव्हा ती प्रसूती होते, बरोबर. त्याच्यानंतर त्या बाईला झालेले जो त्रास आहे, आज कितीतरी हाडं मोडल्याचं ते आहे ना, एक म्हणतात बरोबर. की अमुक इतके हाडं मोडणं म्हणजे एक डिलिव्हरी होणं म्हणजे बरोबर. एक बाळ होणं म्हणजे त्या बाईला तेवढा त्रास होतो. तर त्या बाईला पुढचे अनेक दिवस आराम मिळावा, कुठल्याही पद्धतीचं तिला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ नये, म्हणून तेवढ्यात त्या एकटीसाठी तो विटाळाचा दिवस म्हणून ठेवलेला आहे. का? कारण की ती बाळ जन्माला आल्यानंतर कित्येक दिवस त्या बाईला ब्लिडिंगचा त्रास होत हो. असतो. मग त्या वेळात सुद्धा तिला आराम मिळावा म्हणून तो विटाळ फक्त तिला एकटीला आहे. आता हा. बाकीचं विटाळाचं काय, की त्या घरात, ज्या घरात ती बाई आहे, जे प्रसूती झालेली बाई, मग त्यांनी देवपूजा करायची नाही, 1.25 महिना देवाला जायचं नाही. 1.25 महिना तुम्ही खाल्लेलं चालतं. हो, तेच. 1.25 महिना तुम्हाला जर मुलगा झाला तर तुम्ही तो उत्सव केलेला चालतो. का तर वंशाला ते बोलतात ना, ते दिवा दिवा मिळाला. मिळाला. आणि मग दिवा वंशाला पाहिजेत, मग तोच वंशाचा दिवा आल्यावर विटाळ कसा काय होऊ शकतो? हे इतके तेच. इतके साधे आणि इतके सरळ पद्धतीने लोकांना पडलेले प्रश्न आहेत. पण ते प्रश्न पडायच्या आधी ठीक आहे, आपल्याला माहिती नसतं. पण जेव्हा बाहेरच्या जगात आपण फिरतो आणि जेव्हा या गोष्टी आपल्याला समोर येतात की कितपत त्याच्यात तथ्य आहे, त्यावेळेस तरी हे सगळं थांबायला पाहिजे. बरोबर. ह्याच्यामध्ये काही गैर नाहीये. एक परमेश्वराच्या कृपेने 2 जीव एकत्र आले आणि त्या दोघांच्या जीवापासून एक नवीन जीव जन्माला आलाय. बरोबर. तर तुम्ही तो विचार करायला पाहिजे की आलेल्या जन्माला उद्याच्या भारताचा सुजाण नागरिक मी कसा करू शकेन, किंवा ह्या समाजासाठी त्याच्याकडनं काय देणं लागतंय. आज एक जीव जन्माला घातलाय म्हणजे आपली पण काहीतरी जबाबदारी हो. आहे. त्याला चांगलं संगोपन करणं, चांगलं वाढवणं, चांगल्या पद्धतीचा चांगला माणूस बनवणं, ह्या गोष्टी बाजूला राहतात आणि मग ते विटाळ चाटाळ आणि मग पुन्हा आपलेच संस्कार आपण त्याला देतो. पुढे बरोबर. परत तो तेच चालवतो. मग हे पिढ्यानपिढ्या चालण्यापेक्षा कुठेतरी ह्या युगात असणाऱ्या महिलांनी, पुरुषांनी विचार करून त्या पद्धतीचं ते मार्गक्रमण करायला पाहिजे. बरोबर. हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे कोण थांबवणार आहे? तर तुम्ही आम्हीच थांबवणार हो. आहे. आज तुम्ही हा बरोबर. उपक्रम राबवता, या मार्फत आता किती लोक हे ऐकतात. आता याच्यावरनं पण लोक प्रश्न घेतील की बरोबर. याला काय जोड आहे. पण जे आहे हे प्रॅक्टिकली प्रत्येकाने, ते आता लोक म्हणतात बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, अशी परिस्थिती हो. त्याच्यावरनं पण प्रश्न येतील. पण मला असं वाटतं, माझ्या अभ्यासाप्रमाणे माझ्या बुद्धीला असं पटतं की परमेश्वराचे अखंड धन्यवाद मानण्यासारख्या या गोष्टी आहेत. मासिक धर्म म्हणा, अगदी ते बरोबर. बाळ आलेलं म्हणा, किंवा एखादा जीव या जगातून निघून जाणं म्हणा, हे प्रत्येक गोष्ट परमेश्वरांनी दिलेला 84 लक्ष योनी फिरून आलेला हा जीव, 84 लक्ष योनी फिरून जेव्हा तो एक अंश असतो, त्याला माणसाचा जन्म कधी मिळतो? जेव्हा काहीतरी तिळमात्र पुण्य केलेलं असतं. आणि ते पुण्य फळाला येण्यासाठी त्याला 84 वेगवेगळ्या 84 लक्ष योनींमधून त्याला भ्रमंती करून मग माणसाचा जन्म मिळालेला असतो. मग हा माणसाचा जन्म मिळालेला आपण कितपत चांगल्या कर्माने, कितपत चांगल्या पद्धतीने व्यतीत केला पाहिजे. पण ते न करता म्हणजे अशी आहेत की अखंड आयुष्य जातं, पण त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देशच कळत नाही की आपण कशासाठी जन्माला आलेलो आहे. अगदी पण बरोबर. तेच जर महाराजांच्या साथीला जर राहिला, म्हणजे महाराजांच्या कृपेमध्ये राहिला, कुठल्याही, मी असं नाही म्हणत की स्वामींचीच सेवा करा, कुठल्याही सत्संगात, कुठल्याही सद्गुरूंच्या सेवेत राहिला, तर त्या व्यक्तीला कधी ना कधीतरी ते लक्षात येतं. बरोबर. पण ते कळण्यासाठी पण ती बुद्धी पाहिजे, जी बुद्धी देवानी दिलेली असते, पण लोक त्या बुद्धीचा वापर नाही करत. त्यामुळे दर्शकांना मी विनंती करेन की हे जीव जन्माला आला, तो गेला, किंवा पाळी आली, याचं जास्त अवडंबर करू नये. जे आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावं. त्याचसोबत दीदी, जसे की एखादा बाईचा नवरा मृत्यू पावतो, हम्म. तर त्यानंतर त्या बाईला दिली जाणारी वागणूक म्हणजे आजही हो 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 आजही ती वागणूक दिली जाते. हो, जर हो. नवीन घरात काहीतरी शुभ कार्य, नवीन घरात काहीतरी वस्तू ते त्यांना आणली, सामील तर होऊन देत हो, नाहीत, हो. तर त्याची हे पूजा पण बघा करताना आता, की तू हां. साईडला थांब, तू हो, नको हो. येऊ, किंवा आता घरात बघा. काहीतरी शुभ कार्य, तू तिथं उपस्थित नको राहू. तर याबद्दल खूप छान प्रश्न पडले तुम्हाला आज. आता हा पण त्यातलाच एक प्रश्न म्हणू शकेन मी, की आता बघा, एखादा जीव जन्माला आला तर तो कधी ना कधी जाणार आहे. बरोबर. त्याच पद्धतीने एक दाम्पत्य आहे आणि तो जर पुरुष व्यक्ती जर जातो, नवरा मरतो, मला सांगा त्या बाईचा काय दोष आहे? कुठल्या बाईला वाटतं आपला नवरा मरावा?
किंवा कुठल्या बाईला इच्छा आहे की आपल्याला ते सौभाग्याचं जे सौभाग्यवती म्हणून आपल्याला सगळे बघत असतात बरोबर. आणि क्षणात आपल्याला विधवा म्हणून कोणी बघावं, कुठल्या बाईची इच्छा असते? त्या बाईचा दोष नसतो, पण त्या बाईला Actually. एवढं दूषित केलं जातं की मग तिच्या पायगुणाने तो गेला किंवा तिच्या बरोबर झालं म्हणून तो गेला. हे असं काही नसतं. दोन व्यक्ती एकत्र राहतात, पूर्वजन्माचं त्यांचे काही ना काहीतरी एकमेकांबरोबर देणं घेणं असतं. बरोबर. आज तुम्ही इथे आलात, माझ्याबरोबर बोलताय, मी तुमच्याबरोबर बोलते किंवा तुमच्याबरोबर अजून अनेक लोक आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात जो येतो, कारण काही असू देत, वेळ कितीही असू देत, त्या प्रत्येक व्यक्तीचं आपल्याला देणं आहे किंवा त्या व्यक्तीकडनं आपलं घेणं आहे. बरोबर. आज हे पण आपला उपक्रम चाललाय, हा पण ह्या स्वामींच्या कृपेचा तर आहेच आहे, पण पूर्वजन्मातलं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी आपण परत आलेलो. त्यामुळे जेव्हा एखादा नवरा मरतो एखाद्या बाईचा, तर तो त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. बरोबर. ह्या जगात, या पृथ्वीवर त्याच्याकडनं जे जे देणं आहे ते पूर्ण झालंय आणि त्याच्या पुढच्या प्रवासाला तो निघून गेलाय. मग त्यासाठी त्या बाईला आपण दूषण लावतो की तिने हे नाही करायचं, तिने ते काय. पहिल्या जुन्या काळात तर त्या नवऱ्याबरोबर ते सती जायचे हो. किंवा अगदीच. त्याच्यानंतर ते केस काढायचे. हो. मग तिने मुंडन वगैरे. ते एकदम भयंकर पद्धतीचं हो. होतं. पण तो काळ वेगळा होता. त्या काळात जर त्या बाईला तसं नाही केलं तर त्या बाईचं जिणं मुश्किल झालं असतं. आजचा बरोबर. काळ तसा नाही, आजचा हो. फॉरवर्ड आहे काळ. आज एक बाई न लग्न करता आयुष्यभर अशीही राहू शकते. बरोबर. म्हटलं तर तितकी भीती एका बाईला आता राहिलेली नाहीये. ऍक्च्युली एक्सेप्शनल गोष्टी बाकीच्या आपण आता मध्यंतरी ऐकल्या, ह्या गोष्टी सोडल्या, तर त्याच्यात पण आपल्याला मूळ कारण माहिती नाहीत, जे काही अत्याचार झाले ते. बरोबर. पण जे हे अति जास्त तो जो चर्चेचा विषय हो. होतो किंवा अति जास्त ते की त्या बाईने पूजन करायला हा. यायचं नाही किंवा त्या बाईने काम केलेलं चालतं. हो. आणि घरातली जी देवपूजा आहे तीही हा. त्या बाईने करू नये. नाही अगदी ती भान- चुकीचं आहे, अगदी अगदी. चुकीचं तर आहे. घरातल्या देवपूजेला प्रत्येक घरातल्या व्यक्तीने देवपूजा करावी. मी तर बरोबर. म्हणते, आता पहिल्या काळात म्हणायचे की नाही, कर्ता पुरुष आहे त्यांनीच पूजा करावी. का? कारण कुलस्वामिनी प्रसन्न राहते. अहो पण कर्ता पुरुष दिवस रात्र दारू पिऊन पडतोय बरोबर. किंवा कर्ता पुरुष जर कुठेतरी आर्मीत जॉबला आहे, हो. कर्ता पुरुष कुठून येणार सीमेवरून जॉब आरती करायला, पूजा करायला? अगदी बरोबर. घरात उपस्थित व्यक्तींनी पूजा करावी. माझ्या बुद्धीला जे पटतं ते मी तर सांगते की घरात जर तुम्ही 4 लोक राहता तर 4ही लोकांनी प्रत्येक दिवस एक ठरवून घ्यायला पाहिजे आणि रोज एकाने पूजा करायला पाहिजे. का? कारण की घरातले देव हे सगळ्यांचे आहेत ना, मग सेवा पण सगळ्यांकडनं व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाचा तो एक हात त्या देवापर्यंत पोचावा. त्या निमित्ताने त्या परमेश्वराला, आता बघा, घरातल्या मूर्त्यांना तुम्ही दिवसभर चोरलं काय आणि 2 मिनिटात पितांबरी लावून धुवून काढलं काय, काही त्या देवाला फरक नाही पडत. ज्यांनी अख्खं हे जग निर्माण केलं, त्याला आपण हे 2-3 सृष्टी त्या पितांबरीने घासून चकचकाट केला म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये. पितांबरीने देवाला घासून चकचकीत करण्यापेक्षा मनात जो साठलेला मळ आहे, मनाची मलिनता, यतिगंधामध्ये जे तुम्हाला मागच्या भागात सांगितलेलं, यतिगंधामध्ये तेच आहे की ही मलिनता आहे आपल्या मनावर आलेली, तो एक थर आहे. बरोबर. ह्या सामान्य जगात आपण जगत असताना हे पाळीचं, एखादं सुतकाचं, त्याच्यानंतर परत हे या सगळ्या गोष्टींचं जो अति जास्त त्याचं हे केलंय ना, ते म्हणजे ते मनावर आलेली मलिनता आहे. बरोबर. ही जर तुम्ही दूर केली तर तुम्हाला आयुष्य जगायला खूप मजा येईल. अगदी आजकाल हे जे भेदभाव चाललेत, बाकीच्या ठिकाणी आपण भेदभाव नाही करत. आता ती हो. विधवा बाई आहे, पण ती जर जॉब करत असेल आणि तिला जर 1 लाख रुपये पगार आहे आणि जर तिचा नवरा मेला, तर कोण म्हणेल की नवरा मेला आता घरात बस? कोणीच नाही. चांगला जॉब आहे, नाही तू सदन राहा. हो. नवरा गेला, तुझ्या पायावर तू उभी राहा, तुझं काम चालू राहू दे. हो. मग ह्यात किती तथ्य आहे सांगा? तिला काम करू दे, का तर पैसा हो. पाहिजे, आणि घरात एखादी वस्तू आणली तर तिच्याकडनं पूजन करू नाही घ्यायचं. बरोबर. म्हणजे हे एक प्रकारचं पापाचं आपण आपला घडा किती भरवतोय. हे अगदी बरोबर. आपल्यासारख्या, तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी याच्यावर अभ्यास करून, विचार करून, या पद्धतीच्या ह्याला खरी अंधश्रद्धा म्हणू शकतो. बरोबर. ही खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा आहे. आणि ह्या अंधश्रद्धा जर याच्यावर जर निर्मूलन झालं तर मला वाटतं की जगात खूप अजून चांगल्या गोष्टी घडू शकतात. अगदी बरोबर. असं आहे. यासोबतच ते एक प्रश्न आहे, म्हणजे माझ्या ऐकण्यात आणि पाहण्यात आपण भरपूर लोक जे स्वामी सेवा करतात आणि कुणी अडचणीत दिसतं, कुणी काही प्रश्नात आहे,
आपण म्हणतो सहज की नाही तुम्ही पण सेवा करा, स्वामी मार्गाला या म्हणून. पण ते करतात ही सेवा. आता मी सांगितले म्हणून एक दुसरा सेवा करणार आहे, पण तो जेव्हा सेवेला लागतो तेव्हा त्याचे जे प्रश्न आहेत पण त्याचे ते प्रश्न डबल होतात किंवा त्याच्या त्या अडचणी डबल होतात. असं का, की हे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे कितपर्यंत म्हणजे खरं आहे आता बघा, याबद्दल? ह्याच्यावर मला खरंच हसू येतं का, कारण की आता देवाची सेवा केल्यावर प्रश्न वाढायला पाहिजेत का कमी व्हायला पाहिजेत? कमी व्हायला पाहिजे ही कमी अपेक्षा व्हायला आहे. पाहिजे. हो. पण जे स्वामींना बसतात बघा, महाराज हे एक म्हणजे महाराजांबद्दल काय बोलावं, ही एक शक्ती आहे. स्वामी म्हणजे साक्षात चालता बोलता परमेश्वर या पृथ्वीवर देहरूपात होता, अजूनही आहे. फरक फक्त एक आहे की आपल्याला तो देह दिसत नाही, पण तो आपल्या बरोबर कशा पद्धतीने काय काम करून घेईल आणि आपल्याला कशा पद्धतीने योग्य वाटचाली करायला लावेल हे आपल्यालाही माहिती नाही. बरोबर. आता स्वामींच्या बाबतीत जर सांगायचं झालं, हा प्रश्न खरंच मला आधी पण एकदा म्हणजे एखाद दुसऱ्या वेळा मला विचारला गेला की अहो आम्हाला स्वामींबद्दल काही माहिती नव्हतं, पण अमुक अमुकचं बघितलं किंवा आमच्या जवळ मठ आहे आणि तिथे ते प्रश्न उत्तराने वगैरे सगळं चालतं आणि आम्ही खूप प्रामाणिकपणे खूप आशा घेऊन आलो स्वामींकडे आणि आलो आणि उलट नसलेल्या खूप जास्त गोष्टी वाढल्या. आमचा तो कोर्टाचा मॅटर बंद पडलेला परत निर्माण झाला. तर हे असं का? तर मी तुम्हाला याचं अगदी सोप्या पद्धतीने उत्तर देईन की बघा, महाराज जे आहेत, स्वामी समर्थ महाराज जे आहेत, हे अतर्क्य लीला करणारी एक शक्ती आहे. त्यांना एक व्यक्ती समोर आला तर त्या जन्माच्या आधीचे आणि त्या जन्माच्या नंतरच्या अनेक गोष्टी स्वामींना कळायच्या. जेव्हा महाराज वटवृक्षाखाली त्यांचा दरबार भरायचा अक्कलकोटला, बरोबर. स्वामींचं आयुर्मान 729 वर्ष होतं. या 729 वर्षापैकी साधारण 21-22 वर्ष स्वामींनी अक्कलकोटला काढलं. म्हणजे जीवनाचा जो उत्तरार्ध होता, त्यांच्या देहरूपी वास्तव्याचा जो उत्तरार्ध होता, तो स्वामींचा अक्कलकोटला गेला. म्हणजे साधारण 1856-57 स्वामी अक्कलकोटला आले. तिथपासून ते 1878 पर्यंत स्वामी महाराजांचं वास्तव्य अक्कलकोटमध्ये होतं. जेव्हा वटवृक्षाला त्यांचा दरबार भरायचा, अनेक लोक त्यांना भेटायला यायची. बरोबर. जेव्हा ती लोक भेटायला यायची तर एखाद्या व्यक्तीकडे नजरेचा कटाक्ष टाकताच स्वामींना कळायचं की ह्या व्यक्तीची अखंड पाप किती आणि पुण्य किती आहे. आणि त्याच्यावर महाराज कृती करायचे की कुणाला घातलेली पादुका फेकून मार, कुणाला डोक्यात घातलेली टोपी फेकून दे, किंवा तुम्ही अमुक एखादी गोष्ट दिली तर त्याला फेकून दे. तो प्रसाद असायचा. हे मी का सांगते, खरं ह्याचा आणि याचा रेफरन्स तुम्हाला लागणार नाही, पण मी हे का सांगते उघडून की जे तुम्ही म्हणता की स्वामींच्या सेवेत आला आणि जास्त त्रास, हे का? महाराज असे की तुम्हाला त्यांच्याकडे खेचतायत की तुम्ही या, सेवा करा आणि तुम्ही मेवा घ्या. पण तो मेवा घेत असताना तुम्हाला असे काही त्रास होतात जिथे तुम्हाला प्रश्न पडतो, अरे स्वामींचं करायला लागणार त्रास का? तर त्याचं कारण असं की तुमच्या पुढच्या आयुष्यात महाराजांची सेवा करत असताना पुढच्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुमच्या वाट्याला येणारे जे दुःख आहेत, जे यातना आहेत, त्या थोड्या 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 करून ते तुमच्या वाट्याला असे देतात आणि ते देऊन तुमच्याकडनं ते फिटवतायत. पुढे घडणारा त्रास तो तुम्हाला आधी देतात, थोडा थोडा देतात. विचार करा, स्वामी नसताना जो तुम्हाला त्रास होतोय तो असंही होतोय म्हणून तुम्ही देवाकडे आलाय. बरोबर. पण स्वामींच्या सेवेत आल्यावर तो अजून वाढतोय. म्हणजे याचा अर्थ विचार करा, जर स्वामी नसतील तर तो त्रासाची तीव्रता किती असेल. बरोबर. आता जे हा त्रास काढून पण तसेच कट्टरपणे महाराजांच्या सेवेत स्वतःला ठेवतात ते खऱ्या अर्थाने पुण्यवान मी म्हणेन. का? कारण तो विश्वास आहे की नाही, हे जे घडतंय हे त्यांच्यामुळे घडतंय. बरोबर. आणि जे अर्ध्यातून सोडून जातात ते जात आहेत पण स्वामी त्यांना सोडत नाही. तुम्हाला ते भीती असेल निघून गेले म्हणजे त्यांना, पण महाराज त्यांना सोडत नाही. बघा, मी एक साधं उदाहरण देईन. जेव्हा महाराज अक्कलकोटला आले, अक्कलकोटला आल्यानंतर चोळप्पा महाराजांच्या घरी स्वामी महाराज राहायचे. बरोबर. आता चोळप्पा महाराजांवर स्वामींचा एवढा जीव, माझा चोळ्या एवढे चोळ्या, म्हणजे त्या चोळ्या म्हणजे त्यांचा जीवच होता. बरोबर. पण चोळप्पा महाराजांच्या बायकोला महाराजांनी किती त्रास दिला. आज त्या त्रासाला म्हणजे चोळप्पा महाराज गावभर ते भिक्षा मागून एखाद्या ठिकाणी आणून ठेवायचे आणि स्वामी महाराज काय करायचे, त्या धान्यात पाणी ओतायचे किंवा त्याच्यात लघुशंका करून ठेवायचे किंवा ते धान्य गाईला खायला द्यायचे. त्या चोळप्पा महाराजांच्या बायकोचा काय तो तडफडाट होत असेल, किती त्रास होत असेल. एकतर दारिद्र्य,
त्याच्यात हे असं नवरा आणतो आणि हा साधू कोणतरी आलाय आणि तो हे असे त्रास देतोय किंवा हे असं नासधूस करतो, त्यांना किती त्रास होत असेल. बरोबर. पण ह्याच्या मागचं कारण जर बघितलं तर त्यांच्या आयुष्यात होत असणारा, त्यांच्या आयुष्यात पुढे असणारा त्रास तो महाराजांनी आधीच देऊन त्यांना त्या त्रासातून मुक्त केलं. काहीतरी पुण्याई त्यांची होती म्हणून साक्षात परमेश्वर त्यांच्या घरी नांदत होता. बरोबर. आज चोळप्पा महाराजांच्या घरी परमेश्वर म्हणजे चालता बोलता तो देव तिथं साक्षात राहिला आणि त्या देवाने त्यांना तिथं जाऊन त्रास द्यावा. मग आज तर आपल्याला देव त्रास देत नाही, आपलेच कर्म हो. आपल्याला त्रास देतात. बरोबर. आत्ताच्या ह्या युगात अनेक लोक आहेत. आता मला कसं, आता माझं ज्योतिषशास्त्रावर प्रॅक्टिस चालू असल्यामुळे अनेक लोक मला प्रश्न करतात की अहो आम्ही जेवढं देवाचं करतो ना तेवढं आमचा त्रास काही कमीच होत नाही. हो. आता काय करावं, नेमकं काय करावं की जो अनेक आमचा जण त्रास- सेवा पण हा. सोडतात. असं सेवा सोडतात किंवा अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की आता काय राहिलंय असं की जे नाही केलं तरी आमचा त्रास संपत नाही. तर तिथं कारण हे, तुम्हाला काय माहिती तुम्ही तुमच्या आधीच्या जन्मात काय केलंय. बरोबर. आता तुम्ही आला, तुम्ही काल काय खाल्लं हे तुम्हाला आठवतंय का? हे नाही आठवणार आहे आपल्याला. मागच्या जन्मात आपण काय केलं आपल्याला माहिती नाही. बरोबर. तर ह्या जन्मात जीवन जगत असताना आपल्या आयुष्यात आपल्याला जे त्रास होतात हे त्रासाचं मूळ कारण आपण स्वतः असतो. कारण पूर्व योनीत असताना, पूर्वजन्मात असताना आपण जे जे प्रताप केलेले ते सगळेच्या सगळे, ते सगळे प्रारब्धाचे भोग हे भोगण्यासाठी आपण हा जीव घेतलेला आहे, हा जन्म घेतलेला आहे. आणि ते हळूहळू आर्थिक, शारीरिक, मानसिक, तुम्ही तुमच्या आयुष्यात बघाल, तुमच्या सहवासात असणारा एक व्यक्ती तुम्ही असं सांगा की जो बोलतो की नाही मला कसलाच त्रास नाही, नाही. शोधूनही तुम्हाला सापडू शकणार नाही. आत्ता उपस्थित माझ्यासहित मी तुम्हाला सांगेन, शारीरिक, आर्थिक, मानसिक तिन्हीपैकी कुठल्या तरी एका त्रासात एक व्यक्ती गुंतलेला आहेच आणि तो असणारच. आणि जेव्हा ते त्रास संपतात, जेव्हा त्याला वाटतं की नाही आता आपण मुक्त झालो, मग खऱ्या अर्थाने देव सोडून त्या व्यक्तीचं दर्शन घ्यायला हरकत नाही, कारण तो पुण्यवान. जसं काही तुम्ही म्हटलात की पूर्वजन्म, प्रारब्ध ते मान्य आहे. पण आता जसं की आपण बऱ्याच वेळेस बघतो किंवा ऐकतोही की भरपूर लोक असे असतात की ते जे पुण्य कर्म करतात आता सध्या, त्यांच्या कर्मातून, त्यांच्या वागण्यातून, प्रत्येक गोष्टीतून त्यांचं ते कर्म इतकं स्वच्छ, म्हणजे इतकं की एखाद्याला ते लाजवेल. पण त्याच्या अपोजिट जर आपण एखाद्या व्यक्तिमत्वाला बघतो तर तो अगदी असंख्य पाप करतो त्याच्या वागण्यातून, त्याच्या कर्मकांडातून, तर मग तरी तो सुखी असतो. आणि हा जो खूप पुण्य करतोय, जो अगदी समोरच्याला बघून, म्हणजे कधी कधी आपणही असे व्यक्तिमत्व बघतो की अरे इतकं करतो तो, म्हणजे दान धर्मापासून, त्याच्या कर्मातून, सगळ्या गोष्टीतून, पूजा पाठ सगळं व्यवस्थित, आणि तरी तो दुःखी. याचं गणित तर काही कळत नाही. आता कसं आहे बघा, हा खूप चांगला प्रश्न आहे. बरोबर आहे, हा मलाही आधी पडायचा. पण खूप चांगल्या पद्धतीने स्वामी महाराजांनी याचं उत्तर म्हणा किंवा कृतीतून हे समोर आणून दिलं. बरोबर. काय होतं बघा, आपल्याला आता आपण बोलायला खूप मोठ्या गप्पा करतो, प्रारब्ध, पूर्वजन्म, हे बोलायला खूप सोपं आहे. आता मी पण सांगते की नाही पूर्वजन्मात आपण केलंय आपल्याला काय माहिती, पण हे खरं आहे, आपल्याला कोणालाच नाही माहिती आपण काय केलंय पूर्वजन्मात. पण ह्या जन्मात आत्ता जिथे आपण उपस्थित आहे, जी जी गोष्ट आपल्याला लाभली, आपलं दिसणं, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपली वाणी, मग जे काही आपल्याला मिळालंय हे सगळं आपलं पूर्व पुण्याईमुळे आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. बरोबर. त्याच पद्धतीने दैनंदिन जीवन जगत असताना ह्या ज्या गोष्टी तुम्ही आता म्हणताय, एखादा व्यक्ती खूप दानधर्म करतो पण त्याच्या आयुष्यात अखंड दुःखच लिहिलेलं आहे. बरोबर. आणि एखादा व्यक्ती चोऱ्या माऱ्या करतो, दारू पितो, सगळं करतो, पण त्याला सगळं व्यवस्थित मिळतं. हा पण पुण्याईचा भाग आहे. ह्याच्यात सुद्धा पुण्याई आहे जी तुम्ही पूर्वजन्मात केलेली आहे. पूर्वजन्मात केलेल्या पुण्याईमुळे ह्या जन्मात तुम्हाला अखंड सुख, आणि पूर्वजन्मात केलेल्या पापामुळे या जन्मात अखंड दुःख. आता तुम्ही आलात, आता तुम्हाला ती बुद्धी आली की नाही मी करून करून खूप दमलोय आणि आता फेडायला आलोय. हे फेडायला आलोय हे माहिती नाहीये, केलंय हे माहिती, म्हणून आता आलोय. आणि म्हणून अखंडपणे तो कर्म चांगले करण्याचे प्रयत्न करतोय. पण मग कुठेतरी त्याला प्रश्न पडतो की का होत नाहीये. मग अशा वेळेला उत्तर आहे स्वामींचं. मी स्वामी समर्थ महाराजांच्या समोर, मग जेव्हा असं होतं, जे व्यक्ती आता तुमच्या पण आयुष्यात येतील की अरे असं असं आहे आणि आमच्याकडनं हे का, म्हणजे आम्हाला चांगले दिवस नाही, तर त्या अशा वेळेला स्वामी समर्थ महाराजांच्या समोर एक क्षमा प्रार्थना म्हणायला पाहिजे. स्वामींनाच काय ते, तुम्ही तुमच्या दिवस सुरू झाल्यानंतर आणि दिवस संपायला, म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि संध्याकाळी झोपता त्यावेळेला एक क्षमा प्रार्थना आहे
की स्वामी समर्थ महाराजांना ती विनवणी करायची, आळवणी करायची, किंवा बरोबर. तुमची जी कुलस्वामिनी आहे त्या कुलस्वामिनीला तुम्हाला प्रार्थना करायची की माते किंवा स्वामी महाराज, या जन्मात तुमच्या कृपेने काही ना काहीतरी कर्म माझ्याकडनं होऊ नये म्हणून तुमच्या कुळात तुम्ही मला जन्माला घातलं. पण हा जन्म, या जन्माचं सार्थक करण्यासाठी माझ्याकडनं ज्या गोष्टी व्हायच्या त्याच्यासाठी तुम्ही मला तत्पर केलेलं असेलच. कदाचित ती बुद्धी मला नाहीये, ती जी मला जाणीव करून द्या. आणि ह्या जन्मात तर मी अखंड पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करते, पण ते करत असताना मला जे दुःख मिळतंय, या दुःखाचं कारण पूर्वजन्मात केलेल्या पापामुळे जर असेल तर माझं जे काही पाप कर्म आहे, हे पाप कर्म ह्या जन्मातल्या पुण्यकर्माने थोडं 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 का होईना कमी करा, आणि ते पाप कर्म सुलभतेने माझ्याकडनं सुटावं, आणि माझ्या जीवनाचा सुलभ मार्ग तुमच्या कृपेने चालू व्हावा, ही प्रार्थना. म्हणजे आता मी तुम्हाला थोडं शॉर्टकट मध्ये बरोबर. सांगते, पण थोडक्यात महाराजांना ही प्रार्थना, किंवा एक वाक्य जरी तुम्ही महाराजांना बोललात, तुम्ही स्वतः हा प्रयत्न करून बघा, किंवा तुमच्या ओळखीत जो कोणी असं असेल ओके. आणि तुम्ही त्यांना बघता आणि तुम्हाला पण प्रश्न आहे, हो. अरे की एवढे पुण्य करताना तरी दुःखी हो, आहे, हो. तर तुम्ही त्यांना सांगून बघा की रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींच्या समोर किंवा तुमच्या देवांच्या समोर उभं राहा आणि त्या देवांना सांगा की बरोबर. बाबा, या जन्मात तर अखंड मी पुण्य वेचतोच आहे, पण मला माहिती नाही पाप काय आहे, म्हणून माझ्या नशिबाला हे दुःख आहे. बरोबर. तर आधीच्या जन्मात, आधीच्या ज्या कुठल्या योनीमध्ये, बघा माणसाचा जन्म आपल्याला 84 लक्ष योनी फिरून झाल्यानंतर आलेला आहे. बरोबर. तर ह्या 84 लक्ष योनी फिरत असताना कुठल्या योनीत तुम्ही काय पाप केलंय तुम्हाला माहिती नाही. बरं. तर देवासमोर त्याची कबुली द्या. जसं ह्या युगात एखादा चोर चोरी करतो, चोरी करणाऱ्या चोराला आपण पकडलं, त्याला पोलिसांमध्ये दिलं, त्याचा त्यांनी गुन्हा कबूल केला, विषय संपला. पण त्या 84 लक्ष योनींमधून कुठल्या योनीत तुम्ही काय केलंय, कुठल्या योनीत असताना तुम्ही एखाद्याला चावलाय, कुठल्या योनीत असताना कुणाला तुम्ही मारलंय, कुठल्या योनीत असताना कुणाचं कर्ज बुडवलंय, कुठल्या योनीत असताना कुणाला तुम्ही काया वाचा म्हणे कुठल्या तरी कारणाने तुम्ही दुखवलंय, बरोबर. आणि त्या दुखावण्यामुळे तुम्हाला या जन्मात हे दुःख आहे. तर देवासमोर तुम्ही त्या दुखण्याची कबुली द्या, त्या पापाची कबुली द्या की देवा, मी आता अज्ञानी आहे, बरोबर. मला ज्ञात नाहीये की मी नेमकं कुठलं पाप केलंय. बरोबर. आता बघा, दैनंदिन जीवनात आपण एक शब्द बोलतो, सहज काय झालं तर माझ्या मनात तर माझ्या मुखात तर ते कायम असतं, बापरे मी काय पाप केलं देवा, आम्हाला माहिती नाही, सहज बोलतो बरोबर. आपण. अगदी. तर ते त्या देवासमोर कबुली द्यायची की परमेश्वरा, माझ्या ह्या आधीच्या ज्या कुठल्या योनीत असताना माझ्याकडनं जे कर्म चुकीचं झालंय आणि त्याची शिक्षा म्हणून जर मला हे सगळं फेडायला येतंय, तर माझ्याकडनं अखंडपणे हे फेडून घे, पण ते फेडण्यासाठी मला सामर्थ्य द्या, मला शक्ती द्या, आणि माझ्याकडनं सुलभतेने ते सहजपणाने फेडावं. आणि माझी अपेक्षित गोष्ट आहे, आता बघा काही लोकांचं असतं की अमुकचं माझ्या मुलांची लग्न होऊ दे, किंवा काही मुली असतात की कितीतरी वय झाले पण लग्न होत नाही. बरोबर. तर पूर्वजन्मात त्या गोष्टीबद्दल केलेलं पाप असतं, ज्यामुळे त्या एका गोष्टीपासून त्यांना वंचित राहावं लागतं. आता ह्या जन्मात असं की एखादं दाम्पत्य आहे की खूप पुण्यकर्म करतात. हो. आता पण बघा, कुंभमेळ्याला गेलेले एक दाम्पत्य आहे, मूल व्हावं म्हणून 26 वर्ष बरोबर. लग्नाला झाले, आता त्यांनी होप सोडले, मूल नाहीये आणि बरोबर. गडगंज संपत्ती. बरोबर. मग याचं कारण काय? मग याचं कारण काय? ह्या जन्मातलं नाही, आधीच्या जन्मात संततीबद्दल काहीतरी चुकीचं केलेलं आहे, ज्यामुळे ह्या जन्मात त्यांना वंचित राहावं लागलं. अगदी. आधीच्या जन्माचं जे आहे, हे पूर्वजन्मी आपण जे पाप केलेले ते आपण आता कितीही चांगले कर्म करतोय, काही म्हणजे सगळं काही व्यवस्थित करतोय, मग कुठेतरी मनात विचार येतो, आपण सत्कर्म करतोय, सगळं व्यवस्थित करतोय, मग पूर्वजन्माचंच फेडावं लागणार आहे का, हा एक प्रश्न येतो. फेडावंच लागणार आहे. आणि हो, त्याची वेळ आहे, हो. त्याची वेळ आहे. त्या मग वेळेपर्यंत तुम्हाला ती वेळ बघा, महाराजांच्या सेवेत जर तुम्ही असणार ना, बरोबर. किंवा आता बघा, मी असंख्य दिवसाला मी जेवढ्या पत्रिका बघते, मी प्रत्येक व्यक्तीला ते सांगते की वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर तुम्हाला काही नाही मिळणार. बरोबर. एकदा का तुमची वेळ आली की त्या वेळेला तुमचं घडणार म्हणजे घडणार. बरोबर. आता आजचा दिवस, आजची वेळ तुमची इथे येऊन ह्या गोष्टी घडण्याच्या होत्या, बरोबर. हे निमित्त आहे, पण हे कर्म तुमच्याकडनं होणं होतं, तुमच्याकडनं देणं, माझ्याकडनं घेणं, किंवा हे गिव्ह अँड टेक जे चालू आहे हे होणारच होतं, म्हणून तुम्ही इथे आलेले आहे. त्यामुळे जे काही लोकांना दुःख आहेत, त्या दुःखाची, म्हणजे मी आज दर्शकांना, जेवढे लोक हा व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांना मी हे सांगेन की जर तुम्ही खूप काही गोष्टी करताय आणि तुम्हाला जर ते तुमची अपेक्षित गोष्ट मिळत नाहीये, तर त्यासाठी तुम्ही देवाला प्रार्थना करा
की बरोबर. ज्या कुठल्या जन्मात, ज्या कुठल्या योनीत असताना माझ्याकडनं जे चूक झाली, ज्यासाठी मला ही अमुक गोष्ट मिळत नाहीये, तर परमेश्वरा ही मिळण्यासाठी जे पुण्यकर्म आहे ते माझ्याकडनं करून घे आणि त्या पापाची परतफेड करण्यासाठी माझ्याकडनं सुलभतेने ते पापकर्म फेडून घे. आणि ह्या बरोबर. जन्मात माझा जो पण काही भोगाचा, जो प्रारब्धाचा भोग भोगण्याचा आहे ते उसनवारी नको. यतिगंध तुम्ही जर वाचाल तर यतिगंधामध्ये हे लिहिलेलं आहे की कशाला उसनवारी तुम्हाला पाहिजे. ह्या जन्मात आलाय तर सगळे भोग भोगून संपवा. देवाकडे पण तुम्ही सांगू नका की मला हे. पण आता आपल्याला आधार आहे आपल्या देवाचा, सद्गुरूचा, स्वामी महाराजांचा. तर त्यांना प्रार्थना केली आणि बघा जेव्हा तुम्ही ही प्रार्थना कराल त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात किती बदल तुम्हाला घडलेले बघायला मिळते. असं आहे. त्यामुळे आणि महाराजांची सेवा करणं हे खूप सोपं आहे. बघा आजकाल लोक खूप स्तोत्र मंत्र, आता काही लोकांना प्रश्न आहे पैशाचा, श्रीसुक्त म्हणतात. कोणाला काय प्रश्न आहे पुरुषसुक्त म्हणतात. कोणाला काय पैसा पाहिजेत, म्हणजे पैशांसाठी बघा शारीरिक व्याधी, आर्थिक समस्या आणि मानसिक व्याधी यासाठी लोक अनेक स्तोत्र मंत्र, श्लोक, पारायण, जप, तप, अनुष्ठान खूप करतात. बरोबर. पण त्यांना त्याचं फळ नाही मिळत. आता तुम्हाला सांगते, फळ मिळणं न मिळण्याचं पहिलं एक कारण सांगते. काय होतं, तुम्ही मला सांगता की अहो तुम्हाला पैसे पाहिजेत ना, श्रीसुक्ताचं पाठ करा. मग श्रीसुक्ताचं तुम्ही ते श्रीसुक्त आणणार, पाठ करणार. बरोबर. पण ते श्रीसुक्त संस्कृतमध्ये त्याचे शब्द इतके अवघड असतात. ते इतके अवघड शब्द असतात जे आपण कधीच म्हटलेले नसतात. आता ते स्तोत्र म्हणताना शब्द अलक्ष्मी आणि लक्ष्मी, तुम्ही जर एक साधा उदाहरण बघाल त्या श्रीसुक्तामध्ये, असं मी तुम्हाला आता उदाहरण सांगते. आता म्हणायला गेलं तर मी आता मुखोद्गत गाऊन दाखवू शकते तुम्हाला, पण तेवढा वेळ नाहीये. श्रीसुक्तामध्ये अमुक एका लाईनमध्ये लक्ष्मी आणि अलक्ष्मी असे दोन शब्द, बाह्य अलक्ष्मी. हा, बाह्य लक्ष्मी. म्हणजे तुम्हाला त्याच्यात थोडक्यात असं सांगण्यात आलंय की घरात जी पण कोणी अलक्ष्मी आहे तिला विनवणी करतात की तू आता आल्या पावली जा, आणि बाहेरची जी लक्ष्मी आहे तू आता ये आणि तू स्थिर हो. बरोबर. पण लोकांची तिथं गल्लत होते. लक्ष्मीची तिथं अलक्ष्मी म्हणतात, अलक्ष्मीच्या तिथं लक्ष्मी म्हणतात. म्हणजे काय, अलक्ष्मीला सांगतात की तू प्लीज थांब, विनवणी करतात. आणि बाहेरची लक्ष्मी तिला सांगतात तू तिथं स्थिर थांब. का ती घरात आहे ना, का तुमच्या पैशांचे प्रश्न भेटतील, का सुटतील. तर हे स्तोत्र मंत्र श्लोक ह्या सगळ्याचं पुराणामध्ये खूप महत्व आहे. कुठलाही मंत्र म्हणण्याचं त्याला पण त्याचे पण काही नियम आहेत. बरोबर. मंत्र म्हणायचा उगीच आलंय मनात आणि बसला मंत्र म्हणत असं नसतं. सगळ्या मंत्रांना, स्तोत्रांना, श्लोकांना एक विशिष्ट पद्धतीचे व्हायब्रेशन्स दिलेले आहेत. तुम्ही गणपती अथर्वशीर्ष जर 21 वेळा म्हणाल आणि तेवढं मन लावून ध्यानपूर्वक एका जागेवर बसून गणपती बाप्पाला विनवणी कराल आणि एका जागेवर बसून जर तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणाल तर 22व्या वेळेला तुम्ही गाढ झोपाल. तेवढी ताकद आहे. ह्या श्रीसुक्तामध्ये 3 दिवस अनुष्ठान केल्याने 4थ्या दिवशी लोकांना करोड रुपयाचे फायदे झालेले. पण तेवढी ताकद आणि तेवढं ते शुद्ध पद्धतीने यायला पाहिजे. बरोबर. आजकाल लोक म्हणतात ताई आम्ही रोजची सेवा काय करू. पण मी तर सांगते हो, तुम्ही सेवा ना फक्त एकच सेवा करा की तुमचे कर्म चांगले करा. बरोबर. तुम्ही 1000 पारायण करताल आणि बाहेर तुमचे कर्म इतके बेकार कर्म की तुम्हाला त्याचा पत्ताच नाहीये तुमच्याकडनं किती मोठं पाप घडते. बरोबर. कसे तुमचे प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे स्तोत्र म्हणत असताना तो एक भाव पाहिजे परमेश्वराप्रती. आजकाल सामूहिक सोहळे खूप होतात बघायला मिळताना, त्या माईकसाठी अशी ओढाओढी चालते. मठामध्ये पण बघाल, गुरुवारच्या आमच्या इथे एक मठ आहे जवळ, त्या मठात मी अक्षरशः जाणं बंद केलं. का, कारण ती आरती जी चालू असते स्वामींची, बाहेरून आतमध्ये जाताना असं वाटतं की काहीतरी खूप भयानक पद्धतीचं संकट आलेलं आहे या ठिकाणी, ज्यामुळे तो कांगावा होऊन लोक रडतायत. बायका माईकवर रडतात. म्हणजे तो माईक घेण्यासाठी पहिला आटापिटा असतो. बरं घेतात ते घेतात, त्या माईकवर आपण नेमकं काय गातोय किंवा काय आरती म्हणतोय हे त्यांना तपास नसतो. घालील लोटांगण वंदीन चरण, तुम्ही जर बघाल तर ते त्या देवाला ती आळवणी आहे. देवा मी घालीन लोटांगण, ती प्रार्थना आहे. बरोबर. पण त्या प्रार्थनेचे भयंकर काही पण उच्चार म्हणतात. आणि मग ते असे म्हणजे वेल एज्युकेटेड लोक सुद्धा सुख करताचा इथं दुःख करता, दुःख करता इथं सुख करता. त्या गणपतीची ती कुठली आरती आहे का ती
काय म्हणजे विशेष एकदम लोकांना त्याचं बरोबर. भान नाहीये. बरोबर. त्यामुळे माझा अट्टहास खूप असतो की जर तुम्हाला खरोखर व्यवस्थित शुद्धपणाने म्हणता येत असेल तर तुम्ही म्हणा, नाही तर तुम्ही हात जोडून शांत उभं राहा. तुम्हाला कोण बरोबर. मारणार आहे का? अहो तुम्ही साधी गणपतीची पण आरती म्हणू नाही शकत. खनखन मारलीन बाहेर पाठवलं असं होणार आहे का? नाही. नाही होणार. अट्टहास कशाला करा, मी तर म्हणते म्हणा, बरोबर. पण तुम्ही जे योग्य आहे ते म्हणा. अनुष्ठानं करतात त्या अनुष्ठानांचा काही तपास नसतो. आता स्वामींचं श्री स्वामी समर्थ मंत्राचं जे अनुष्ठान करतात लोक, ते हे श्री स्वामी समर्थ कुणीतरी सांगितलंय म्हणून ते 11 माळा करायच्यात म्हणून बरोबर. करायच्यात. पण त्या 11 माळा करत असताना एकदा पण श्री स्वामी समर्थ तेवढ्या बेंबीच्या देठापासून येत नाही. बरोबर. ते फक्त 11 माळा कशा होतील आणि कधी ती माळ ठेवू आणि मग अर्ध्या तासात आमची झाली, 15 मिनिटात आमची झाली, 10 मिनिटात आमची झाली, ह्याला काही अर्थच नाही. बरोबर. सांगून उपासना ही सांगून करण्याचं तंत्र नाहीये. बरोबर. उपासना ही आतून यायला पाहिजे. परमेश्वराप्रती तो भाव उत्पन्न झाला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं हो तुम्ही देवासमोर उभं राहा आणि देवाला माफी मागा, ए देवा माफ कर, असं तर नाही होऊ शकत ना. तो नाही. भाव पाहिजे माफी. बरोबर. देवाला त्या पद्धतीची आळवणी तिथपर्यंत ती हाक पोचली पाहिजे. बरोबर. आता स्वामींची एक क्षमा प्रार्थना आहे. जेव्हा आपण आरती म्हणतो किंवा सगळ्या प्रार्थना झाल्यानंतर आरत्या झाल्यानंतर म्हणतात, श्री स्वामी समर्थ महाराज, माझा आणि माझ्या कुटुंबियांचा आपल्या चरणी साष्टांग नमस्कार. अशी एक प्रार्थना आहे, मी तुम्हाला नंतर ती देईन. त्या प्रार्थनेच्या वेळेला म्हणजे ती आळवणी आहे, ती विनवणी येते देवाला. बरोबर. पण ती विनवणी करत असताना डायरेक्ट सर्रास ते पुस्तक वाचल्यासारखं वाचतात. कसा तो देव तुमची विनवणी ऐकणार? बरोबर. आज मला सांगा, तुम्हाला जर माझ्याकडनं काहीतरी पाहिजे, तिथं बरोबर तुमचा आवाज कमी होणार, रिक्वेस्ट टोन बरोबर येणार. जर तुम्हाला मला काहीतरी ऑर्डर सोडायची, तुम्ही बरोबर ऑर्डर सोडणार. तर देव काही आपला नोकर नाहीये. नाही. ओ स्वामी, हे मला उद्याची एवढी गरज आहे, करा. हो ते नाही, तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराप्रती तो भाव पहिला पाहिजे. बरोबर. त्या परमेश्वराच्या समोर अखंड नतमस्तकच व्हायला पाहिजे. बरोबर. आणि जेवढं नतमस्तक होणार, जेवढा शरणागत भाव ठेवणार, बरोबर. तेवढा परमेश्वर आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आपल्या सेवेसाठी तत्पर राहा. मी तर कायम सांगते, स्वामींची लोकविवाह, स्वामींची सेवा, एवढी आम्ही सेवा करतो, हे करतो, आपण नाहीये सेवा करणारे, आपण नाहीये. सेवा तो भगवंतच आपली सेवा करतो. बरोबर. मला सांगा, स्वामींनी दिवसातून आज तुम्हाला किती वेळा हाक मारली, दे मला पाणी, दे चहा, दे हे, पण तुम्ही किती वेळा हाक मारली? उठल्यापासून झोपेपर्यंत सतत सुरूच आहे ना. मग सेवा कोण कोणाची करते? स्वामीच आपली सेवा करतात. बरोबर. मग ते आपली सेवा करतात, त्याच्याबद्दल शरणागत राहणं आपलं कर्तव्य आहे. बरोबर. आणि ते महत्वाचं आहे. त्यामुळे अखंड आपला शरणागत भाव जर असेल त्या परमेश्वराप्रती, आपल्याला तो जेव्हा भाव जागृत होईल, त्यावेळेस आपल्याला या दैनंदिन जीवनात येणाऱ्या कुठल्याही अडचणी खूप मोठ्या नसणार आहे. बरोबर. आज लोकांना अनेक प्रश्न पडतात, महाराजांचं असं हे ते. पण महाराज इतके मोठे आहेत की त्या इतक्या मोठ्या महाराजांसमोर इतकीची गोष्ट तुम्हाला ती एवढी, म्हणजे जसं की थोडक्यात उदाहरण सांगते की एखादा स्वामींचा फोटो आहे आणि ते गोटी असलेला फोटो घरात नसावा, असं लोकांचं म्हणणं की ती गोटी. पण मला असं वाटतं की अरे, इतकी मोठी प्रतिमा, इतके मोठे तो परमेश्वर, आणि त्या परमेश्वराच्या हातातला तो एवढासा खडा दगड, त्याच्याबद्दल तुम्हाला इतका प्रश्न पडतो की ती प्रतिमा तुम्ही विसर्जन करायची, कोणाला तरी द्यायची, आणि त्याच्यावरनं तुम्ही महिनाभर झोपू शकत नाही. बापरे. का? कारण अज्ञान आहे, तिथं माहितीच नाहीये तुम्हाला. तर तुम्ही तोललंय कोणाला, एवढ्याशा गोटीला तुम्ही वर केलंय, आणि जो परमेश्वर अखंड सेवा करतोय तो इथे आहे. म्हणजे प्रकर्षित कोणाला केलंय, प्रखरता कोणावर आली, त्यामुळे हा भाव जोपर्यंत आपल्याला तो शुद्ध भाव त्या परमेश्वराप्रती येत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनात आपण आपला उत्कर्ष करू शकत नाही. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आमच्या पॉडकास्टसाठी जे पॉडकास्टद्वारे जे प्रश्न पडले होते दर्शकांना किंवा मला, आध्यात्मिक प्रश्न, ते सोडवले. त्याच्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर आपण भेटूया पुढे अशाच एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ.